ऊसतोड मजुरांचे नेते असलेल्या माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी बबनराव ढाकणे आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय संघर्ष होता। या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर काही वर्षे उलटूनही या दोन्ही नेत्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतही आज हा राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। हाच राजकीय सत्ता संघर्ष राजळे आणि ढाकणे कुटुंबातही पाहायलाच मिळतोय। या राजकीय संघर्षाचं मैदान ठरत आहे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ। बबनराव ढाकणे आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेही नेते ऊसतोड मजुरांचे मोठे नेते। अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर दोन्ही नेत्यांची तुफानी भाषणं व्हायची। मात्र या भगवानगडावरील सभा आणि ऊसतोड मजुरांच्या नेतृत्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला। हा राजकीय संघर्ष आज तगायत सुरूच आहे। तसं पाहिलं तर या दोन्ही घराण्यांमधील राजकीय संघर्ष 50 वर्षे जुना आहे। 2019 मधील विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर या निवडणुकीत प्रताप ढाकणे यांना घुले यांनी साथ दिली, तरीही मोनिका राजळे यांचा पुन्हा विजय झाला। आता घुले यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचं ठरवलं। ढाकणे यांनी शरद पवार गटाकडे जाऊन उमेदवारी मिळवली। भाजपने पुन्हा एकदा आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली। मात्र या मतदारसंघामध्ये राजळे कुटुंबाने सहकाराच्या माध्यमातून सर्व घटकांना सहकारात पद देऊन सर्वसमावेशक राजकारण केलं। हेच सर्वसमावेशक राजकारण त्यांचं बलस्थान ठरत आहे। एकदा भगवानगडावरील सभेतून तरुणांनी स्वर्गवासी बबनराव ढाकणे यांना विरोध केला आणि गोपीनाथ मुंडे यांना पुढे केलं। तेव्हापासून गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरील दसरा मेळावा गाजवण्यास सुरुवात केली। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या ऊसतोड मजुरांच्या नेत्या झाल्या। ऊसतोड मजुरांचे प्रश्न त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न केले। राज्यात त्या मंत्री होत्या। बबनराव ढाकणे यांचे पुत्र प्रताप ढाकणे यांनीही राजकारणात प्रवेश करत काही काळ भाजप नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर केली। केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे यांनी एकत्र येऊन लढवली होती। त्यावेळी ढाकणे हे सत्ताधारी पक्षात होते। तेव्हा त्यांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप झाला। तेव्हा गोपीनाथ मुंडेंवरील लाठीचार्ज राजीव राजळे यांनी स्वतःच्या अंगावर घेतला होता। या पट्ट्यात पंकजा मुंडे यांचं राजकीय वजन आहे। मुंडेंनी 2014 मध्ये मोनिका राजळे यांना भाजपचं तिकीट मिळवून दिलं। या निवडणुकीत राजळे विजयी झाल्या। मोनिका राजळे या पंकजा मुंडेंच्या मोठ्या समर्थक समजल्या जातात। मोनिका राजळे यांचे वडीलही आमदार होते। त्यांचे गोपीनाथ मुंडे यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते। मोनिका राजळे यांचे सासर माहेरचे कुटुंब मुंडे कुटुंबाचे स्नेह लक्षात ठेवत पंकजा मुंडे यांनी मोनिका राजळेंना नेहमीच पाठिंबा दिला। मोनिका राजळे यांना ढाकणेंविरोधात राजकीय ताकद दिली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रताप ढाकणे यांना मोनिका राजळेंविरोधात उमेदवारी दिली। पंकजा मुंडे यांनी राजळेंसाठी प्रचार सभांचा धडाका लावला। या निवडणुकीतही राजळे विजयी झाल्या। यंदाच्याही विधानसभा निवडणुकीत मुंडे ढाकणे संघर्ष पाहायला मिळतोय। मोनिका राजळे यांच्यासाठी पंकजा मुंडे प्रचार सभा घेत आहेत, तर राजळेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांचा आव्हान उभं आहे। या राजकीय सत्ता संघर्षात कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे। मोनिका राजळे यांनी सर्वप्रथम जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली। त्यावेळी त्यांनी राजळे कुटुंबाचा पारंपरिक गट सोडून दुसऱ्या गटातून उमेदवारी केली। या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला। पुढे त्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष झाल्या। या कालावधीत त्यांनी मतदारसंघात मोठं काम केलं। त्यानंतर भाजपने त्यांना 2014 आणि 2019 मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली। या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला। मोनिका राजळे यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवलाय, तर प्रताप ढाकणे यांना प्रत्येक निवडणुकीत पराभव पाहावा लागलाय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोनिका राजळे यांच्या विरोधात प्रताप ढाकणे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह 14 उमेदवार रिंगणात आहेत। सर्वांकडून मोनिका राजळे यांच्या विरोधात भाषणं आणि आरोप सुरू आहेत। मात्र राजळे या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा मतदारसंघातील नागरिकांची कामं करण्याला विश्वास देणार असल्याचं सांगत आहेत। या राजकीय सत्ता संघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारी मतं मोनिका राजळेंना मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघा बहिणींचा प्रयत्न आहे। तर मंडळी, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांच्या कार्याबद्दल तसेच मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।